त्याच्या आयुष्यात कधीच कुठली मुलगी नसेल. असेल नसेल असेल नसेल असेल नसेल असेल नसेल असेल नसेल असेल नसेल असेल आणि मी प्रूव्ह करून दाखवेन. कसं? साकेत दादा, काय? अरे ऐक ना, मला तुझी हेल्प हवी आहे. साकेत दादू येतोय, आपल्याला काहीतरी करावं लागेल. काहीतरी मी जाते आणि काहीतरी शोधून काढते. अरे पण कुठे कसं? दादूच्या रूम मध्ये काहीतरी खुणा सापडतील ना, काहीतरी असेल ना. हे बघ, दादू इथे आहे, त्यामुळे त्याच्या रूम मध्ये आता कोणी नाहीये. मी जाते आणि त्याच्या रूम मध्ये काही सापडते का बघते. ठीक आहे, तोपर्यंत इथे थांबवून ठेव. थांबा छवी. हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. आय मीन दुसऱ्याच्या रूम मध्ये तो व्यक्ती नसताना जाणं म्हणजे बॅड मॅनर्स यार. काय दादू दुसरा कोणी नाहीये, तो माझा दादू आहे. आणि तो जर का माझ्यावर चिडला तर मी त्याला समजावून सांगेन. तू त्याला तोपर्यंत इथे थांबवून ठेव, मी जाते. तू दादूला सांभाळ. काय ग? गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. ते तुझ्याकडे एक इम्पॉर्टंट काम होतं माझं. हा, ते सगळं ठीक आहे, पण वाजलेत बघ किती. उशीर झाला, झोपायला पाहिजे ना आता. हा पण आपण टेरेसवर जायचं का? चल आपण टेरेसवर जाऊ. नाही ऐक ना, चल 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 आपण टेरेसवर जाऊ. अरे ऐक अनिकेत, टेरेसवर कशासाठी? इथे बोल. नाही इथे नाही आपण टेरेसवर जाऊयात. एक इम्पॉर्टंट काम आहे. चल. अरे पण इथे बोलू शकतो. आणि मुळात वेळ किती झाला बघ अनिकेत, रात्र झाली, उद्या सकाळी ऑफिसला जायचंय ना. ते टेरेसवरच जाऊन करायला लागेल. फार महत्वाचं आहे ते. काय करायचं काय? अरे हे काय किती वजन वाढलंय तुझं? किती वजन वाढलंय? काय करायचंय नीट सांग मला. वज्रासन. अच्छा, वज्रासन. इथे तरी तिचा फोटो सापडेलच. त्या फिरंगीला 5 मिनिटात पुरुष गोळा करून दाखवते. इकडे अरे यार, छवी दरवाजा. कोणी बघितलं तर प्रॉब्लेम. काहीतरी असेल पुस्तकांमध्ये, काहीतरी असूच शकतं. खाली गुलाबाची पाकळी, जर तिने गुलाब दिलं असेल तर, किंवा मग तिचा फोटो तरी असेल. काहीच कसं सापडत नाहीये. ए अनिकेत, ए अरे काय वज्रासन वगैरे काय अचानक? मुळात तिकडे काय करतोस तू? इथे येऊन बोल माझ्याशी. मी जरा चेक करतोय. काय चेक करतोस? फिटनेस चेक करतोय तुझं. अरे काय करून ठेवलंस तू स्वतःच? काही वर्ष मी नव्हतो तर किती वजन वाढलंय तुझं, आणि त्यामुळे मग पाय दुखतात तुझे. ते आत्ता जास्त दुखतायत पण माझे पाय. ऑब्व्हियसली, एक्झॅक्टली. म्हणूनच सांगतोय ना, वर्कआउटच केलं नाही इतकी वर्ष, आणि म्हणून हे करायला सांगतोय, कर नीट. हो मान्य मला. मला सुरू करायचंच आहे वर्कआउट. आपण मी वर्कआउट करणार सुरू, पण उद्यापासून. आता मी जातो. कुठे तू चल इकडे. अरे इकडे ये, तू इकडे ये. आणि इकडे बस, इथे बस. अजिबात रूम मध्ये जायचं नाहीये, इथेच बसायचं. गप बिलकुल. बापरे, केवढं मोठं पुस्तक आहे. दादू किती मोठी पुस्तकं वाचतो. छवी, कॉन्सन्ट्रेट. आपल्याला फोटो शोधायचा. यात पण नाहीये. असेल फोटो, याच्यात काहीतरी असेल. दादू, तू कोणाच्या प्रेमात पडलायस हे मी शोधून काढणारच आहे. सापडलं. गुलाबाचं देठ. अरे नाही, नाहीये. छवी, नीट शोध. यस, तिकडे काहीतरी असेल. बस खाली बस, शांत हो. काय झालं तुला? एवढं का ओरडतोस? वाजलेत बघ किती. झोपायचं नाहीये का? उद्या सकाळी लवकर उठायचंय. ऑफिसचा पहिला दिवस आहे ना तुझा अनिकेत. चल जा, झोप. ना ऑफिस आहे ना माझं. हो. आज चल जरा आपण जरा मज्जा करू दादा. चल ना. मज्जा. हा, मज्जा करू जरा. तू मला तुझं गाणं गाऊन दाखव ना. किती दिवस झाले? हो रे, तुझ्या समोर गाणं गायलोच नाही बरेच दिवस. एक्झॅक्टली. गाणं गायला पाहिजे. प्लीज. रूम मध्ये जाऊन गाऊ. रूम मध्ये का जायचंय तुला? तू बस ना इथेच. तू बघ ना इथे किती छान वाटतंय. बघ इथे मस्त असं हवेशीर. कमॉन, गा इथेच गा. रूम मध्ये पियानो आहे ना, छान गाता आला असतं म्हणून रूम मध्ये. नाही करेक्ट आहे, पण पियानो नाही ना, म्हणजे असं विदाऊट पियानो ऐकायचा आहे मला तुझा आवाज. गा विदाऊट पियानो. घसा बसलाय रे माझा, मी नाही गाऊ शकणार. इथे पण काहीच नाहीये.
5 मिनिटं संपत चालली आहेत. छवी शोध लवकर. अरे, काहीच कसं सापडत नाहीये यार. गुरुजी, यावेळी तुमचा अंदाज चुकला. आता मी फिरंगीला प्रूफ कसं देऊ तेही 5 मिनिटात. हाय, आय मिस यू. सेंड. अरे यार, मेसेज. घाऱ्या मांजरीचा मेसेज. अरे हेच आय मिस यू. ब्लूटिक. ब्लूटिक. वेट वेट वेट, तू कोणाला मेसेज केलायस आणि काय मेसेज करतेस? हिने दादूला असा मेसेज केलाय. छे, दादू हिच्या प्रेमात पडलाय घाऱ्या मांजरीच्या. एक मिनिट छवी कन्फ्युज होऊ नको. हिने दादूला असा मेसेज केलाय, आय मिस यू. म्हणजे दादू आणि डिलीट. काहीतरी टायपिंग करतीये काय. सेंड. दी तू ग्रेट आहेस, ग्रेट. यु नो, तुला कसं सुचतं ग हे सगळ्या गोष्टी? मला कळतच नाहीये. तू बेस्ट आहेस, बेस्ट आहेस तू. झोप उडली असेल ना बटाट्या? सॉरी साकेत सर, आता रात्रभर मिस यूच्या मेसेजचा विचार करत बसा. सॉरी साकेत सर, खरं तर हा मेसेज मला माझ्या आईला पाठवायचा होता, कारण ती गावी गेलीये आणि मला तिची खूप आठवण येते. पण चुकून हा मेसेज तुम्हाला गेला. अगे नाटकी, कसली नाटकी बाई आहे ही घारी मांजर. ही काहीतरी ना झोल आहे हिच्यात. शोधून काढायलाच लागेल. हे साकेत आपण एक काम करूयात ना. आपण इथे झोपायचं का आज? तुला आठवतं लहानपणी आपण समर मध्ये झोपायचो ना इथे असं गार्डन मध्ये. झोपूयात आज, मस्त नॉस्टॅल्जिक फील होईल जरा. हा, इथे गवतावर झोपणार आहेस? त्यापेक्षा एक काम करूया ना, रूम मध्ये जाऊन चादर घेऊन येतो. दादा नाही ना, रूम मध्ये नाही जायचंस तू. तुला कसं कळत नाहीये? तू इथेच थांबायचंस. तू सोडते, आपण झोपेचं वगैरे सगळं कॅन्सल करू. ते कॅन्सल आपण करू काहीतरी दुसरं. लेट मी थिंक. अनिकेत, तू मुद्दाम थांबवतोयस मला इथे. मला खरं खरं सांग, तू मला रूम मध्ये का जाऊ देत नाहीयेस? बोल, सांग. मी कुठे थांबवलो तुला? हा काय? अरे किती वेळ झाला टाइमपास करतोयस तू? माझा ऑफिस आहे ना उद्या. हो. मग इनफॅक्ट तू मला सांगायला हवास की उद्या पहिला दिवस आहे, छान आराम कर. नाही, टाइमपास करत बसलायस. तेच सांगत होतो मी. काय सांगत नव्हतास तू? मोठा भाऊ आहेस ना माझा. अरे मग तसा वाग ना. तू बाजूला हो यार. बाजूला हो. अरे अनिकेत, आहे. अरे अनिकेत, मला वज्रासन करायला गाणं काय गेला निघून. वज्रासन करायची खरंच गरज आहे. पण मला साकेत राजगुरू, व्यायाम सुरू करायलाच पाहिजे उद्यापासून. अरे हळू. अरे हात सोड ना. काय? इथून पुढे जर तुझ्या स्टुपिड प्लॅन्स मध्ये मला इन्व्हॉल्व केलं ना तर लक्षात ठेव. साकेत दादाला डाऊट यायला लागला होता मी त्याला मुद्दाम इथे थांबवतोय म्हणून. मिळालं का प्रूफ? नाही ना? माझात गेली होतीस प्रूफ आणते म्हणून. नाही मिळालं ना? नाही मिळालं. वाटलंच होतं मला. एकतर तुम्हाला कोणीतरी काहीतरी सांगतं आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, आणि त्यात माझ्या झोपेचं खोबरं. मिस यू. काय म्हणालीस तू? मिस यू म्हणजे?
मिस फायटिंग विथ यू. आता मला छान वाटतंय. आता तू आलायस ना, भांडण करण्यासाठी कोणीतरी आलंय ना, आता मला मस्त वाटतंय, एकदम फ्री वाटतंय. आता बघूयात ना, तुला इथल्या ऑफिसचं काम कितपत जमतंय ते. शुअर, बघच तू. या बाईसारखे कापू का केस? शी, माझे जास्त सुंदर आहेत. आणि तसंही साकेत सरांना नाही आवडले तर? अरे रे, रात्रभर मेसेजमुळे झोप लागली नाही. कधी एकदा फोनवर बोलतोय असं झालंय का? हॅलो. गुड मॉर्निंग सर. हा गुड मॉर्निंग. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. सॉरी कशासाठी? मी शांभवी. तुम्ही आता नवीनच जॉईन झालाय ना ऑफिसमध्ये, त्यामुळे छोट्या छोट्या चुका होऊच शकतात. नो वरीज, मला काही प्रॉब्लेम नाहीये. हा बाय द वे, काल तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझं केबिन रेडी करून ठेवलंय ना अनिकेतसाठी. हॅलो, मी शांभवी. आवाज येतोय का ऐकू? हो सगळ्या अरेंजमेंट झाल्यात ना व्यवस्थित? हो सर, केलीये. हा ठीक आहे, थँक्यू. ठेवतो फोन. सर सर प्लीज तुम्ही रागवू नका. ऍक्च्युली काल रात्री तो मेसेज मी चुकून तुम्हाला पाठवला. मिस यूचा. काय? मोबाईल. हॅलो, काय काय म्हटलं तुम्ही? मला कळलं नाही मला काही. तोच मिस यूचा. ऍक्च्युली तो मेसेज माझ्या आईला पाठवायचा होता, पण चुकून तो तुम्हाला पाठवला गेला. मिस यूचा. त्याचं काय आहे, डोक्यात सतत तुम्हीच होतात ना, म्हणून. तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये कुठल्या मेसेज विषयी बोलताय. बट एनिवेज, कन्फ्युजन जे होतं ते दूर झालंय ना आता. सो नो वरीज. हा, ठेवतो मी फोन. ओके, बाय. माझा मेसेज आठवत नाहीये तुला? माझा या शांभवीचा मेसेज आठवत नाहीये? थंड माणूस. ब्रो रेडी, मार एंट्री. गॉगल. हा कडक मस्त आहे ब्लेझर. कसला हँडसम दिसतोय. नाउ वॉक. तर आज आहे आमच्या दादाचा ऑफिसचा पहिला दिवस. बघा काय हँडसम दिसतोय, काय वाईब आहे. जरा स्माइल जास्त कर रे. अरे वा, कसला भारी दिसतोय. आहा हा, किल्लर एंट्री ब्रो. कडक शूट झालंय. हे बिझनेस वगैरे सोड, ऍक्टिंग कर. सॉलिड फेमस होशील तू, बघ. ए काय नको ते सल्ले देऊ नकोस याला. तिने दिले तरी मी घेणार थोडी आहे. आणि तसं पण लिंबू टिंबूंचं मी ऐकत नसतो. एक्सक्यूज मी. आणि तू काय मला लिंबू टिंबू बोलतोयस रे? मी लिंबू टिंबू नाहीये, कळलं? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझे सोशल मीडियावर 3 लाख फॉलोअर्स आहेत. हा, लोकांना आवडतात वेड्यासारख्या गोष्टी बघायला, म्हणून लोक करतात फॉलो. बाई,
हा बघ ना मला कसं बोलतोय, मी त्याला चांगलं सांगते ना. अरे आता लिंबू टिंबूला लिंबू टिंबू नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? बघ. नाही माहिती तूच सांग काय म्हणायचं? हा? नको ना त्रास देऊ तिला. अनिकेत रेडी? येस निघूया. प्लीज चला. बायजी काय पडत? यशस्वी अनिकेत, एक गोष्ट लक्षात ठेव, आपली शिक्षण संस्था आहे ना, ते एक ज्ञान मंदिर आहे. हा बिझनेस नाहीये, आपण एक संस्था चालवतो, यातला फरक लक्षात ठेव. मंदिर आणि शाळा आहेत ना, त्या जगातल्या सर्वात पवित्र जागा आहेत. आपण याच्यामध्ये ना फायदा तोटा नाही बघायचा. आपण समाजाचा काहीतरी देणार लागतो, याचा विसर पडू देऊ नकोस. नक्कीच. डोंट वरी, कधीच नाही विसरणार. माई अरे आधी आई बाबांच्या पाया पड. चल. बाई काय पडतो? मोठा हो, बाईंचं नाव उज्ज्वल कर. नक्कीच. बाई अगं मी काय, तू याची यशोदा आहेस. दे दही दे. करेक्ट बोलते बाई. मग दे. चला निघायचं. चालला कुठे? तुला कानमंत्र द्यायचा आहे. भैयाजी नको, तुला दिला होता ना. म्हणूनच सांगतोय नको. दे तू दे. हाच कानमंत्र आहे. तुझ्या हातनं काहीही चुकीची गोष्ट घडली ना, तर लक्षात ठेवायचं की कान पिळणारा हा हात आणि बाई याची दोन्ही घरी आहे. आता चांगलंच लक्षात राहणार आहे माझ्या. आणि भैयाजी तू काळजी करू नकोस, कारण मी या मांजरीच्या पिलाची मान अशी घट्ट पकडून ठेवणार एकदम. चला निघायचं का? चला. चल येतो बाय. थँक्यू. ए, थांबा थांबा, मला सेल्फी काढायचे, थांबा. काय ही? अगं छवी जाणार ना ऑफिसला. हो जाणार आहे, कॉलेजमधून परस्परच जाते म्हणा. परमेश्वरा त्याला सांभाळून घे रे बाबा. भाई आजीचं नाव घेतल्यावर बघ कशी लगेच चांगली पुस्तकं दिली, नाहीतर फाटकी पुस्तकं देत होता. बाईंच्या नावाची जादूच आहे, म्हणून ती शांभवी पण आली का आम्हाला. तू आहे ना उगाच तिच्याबद्दल आडी धरून असते. ऐक ना, तू जर का तो मेसेज बघितला असतास ना, तर तुला सुद्धा असंच वाटलं असतं. आणि मला सांग, कोण ग आपल्या आईला पाठवायचा मेसेज असा चुकून आपल्या बॉसला पाठवतं? अगं पण होतं असं कधी कधी चुकून. ती खरंच खूप गोड मुलगी आहे ग. मी बघते ना तिला ऑफिस मध्ये. तुझा ना मेजर गैरसमज होतोय. ऐक, माझी तिच्यासोबत काही पर्सनल दुश्मनी नाहीये, पण ती त्या दिवशी जे काही वागत होते ना, ते मला अजिबात आवडत नव्हतं. म्हणजे ते तुझं पर्सनल मत आहे ना? अगं कविता, पण त्याला काहीतरी कारण आहे ना. आणि बघ, बाई आजीच्या कोणी मागे पुढे केलं ना, तर मला लगेच समजतं. आणि त्या दिवशी ती पण असंच गोड गोड आणि खोटं वागत होती. कविता, मला अजूनही असंच वाटतंय, त्या दिवशी बाई आजीच्या नेमप्लेटवर जे ओरखडे काढले होते ते हिनेच काढले होते. पण अगं कोणाला पटतच नाहीये ही गोष्ट. जाऊ दे, जी लोक आपल्याला आवडत नाही ना, त्यांना डोक्यातून मायनस करायचं, आणि जे लोक आवडतात त्यांचा विचार करायचा. सिंपल. ते सोड, मी छान दिसते ना. हा, आज अनिकेत सर येणार आहेत ना. अगे, तू काय त्याला आज धमाकेदार प्रपोज वगैरे करणार आहेस की काय? ए, काही काय, असं कसं करेन मी? असं काही करू पण नकोस, नाहीतर फिरंगे कामावरून काढून टाकेल तुला. आणि केवढी भडक लिपस्टिक लावली असती, काढून टाक आधी. अगं माझ्या नादी लागू नको, राडा घालीन मी, राडा. मीटर मध्ये पैसे किती झाले? तिकडे बघ, मीटर मध्ये पैसे किती झाले? ए, तुझ्याशी बोलतेय मी. हा, मीटर मध्ये पैसे किती झाले? तिकडे